नंदुरबार के हॉल में हवेली शेड्यूल्ड कास्ट और न्यूली वेड और गर्ल्स हॉस्टल में काम करने वाली महिला सिक्योरिटी गार्ड्स को बिना पहले से नोटिस दिए काम से निकाल दिया गया है। इन महिला कर्मचारियों के साथ गलत व्यवहार किया गया और इन कर्मचारियों को फिर से काम पर रखा जाना चाहिए। सोशल एक्टिविस्ट मालती वल्वी और महिला सिक्योरिटी गार्ड्स ने अपने बयान में मांग की है। इस बारे में डिस्ट्रिक्ट कलेक्टर डॉक्टर मितली सेठी, एडिशनल डिस्ट्रिक्ट कलेक्टर धनंजय गोगटे, असिस्टेंट डिस्ट्रिक्ट कलेक्टर अंजलि शर्मा को एक बयान दिया गया। इसमें कहा गया कि नंदुरबार के हॉल में हवेली गवर्नमेंट हॉस्टल फॉर शेड्यूल्ड कास्ट एंड न्यूली वेड गर्ल्स में पिछले 4 साल से काम कर रही 2 महिला सिक्योरिटी गार्ड्स ललिता चुन्नीलाल मराठे और ममता समाधान मराठे की सैलरी 2 महीने के लिए कम कर दी गई है। जावेद शेख की रिपोर्ट। हे ताई लोक आलेले 2 महिने झाले बेरोजगार आहे। आज इथं जे आहे ममताताई मराठे सिक्युरिटी गार्ड, त्यानंतर ललिताताई मराठे सिक्युरिटी गार्ड, या दोघं ताईंचे अर्ज आपल्याकडे म्हणजे 2 महिन्यापूर्वी आलेले होते। जी काही कंपनी आहे जे सिक्युरिटी गार्डचं ज्यांना नियुक्ती केलेलं होतं त्या दोघं ताईंना, त्यानंतर इथं कुंदनमाला पावरा हे देखील आलेले आहे। यांनी देखील कलेक्टर मॅडमांना निवेदन दिलं होतं। तर सर्वप्रथम आज हे निवेदन आपल्या ऑफिसला पण प्राप्त झालेले आहे। याच्या मागचं एकच भूमिका आहे का जी काही समाज कल्याण अंतर्गत स्मार्ट कंपनी जी काम करते, ज्याच्यामध्ये विविध पद जे भरले जात आहे, त्या पदानुसार या ताईंना सिक्युरिटी गार्ड म्हणून त्या क्रिस्टल अंतर्गत त्या स्मार्टला जॉईन झाल्या। 5 ते 6 वर्ष त्यांनी सिक्युरिटी गार्ड म्हणून शासकीय निवासी जी शाळा होती समाज कल्याणची त्या ठिकाणी त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं। सिक्युरिटी गार्ड प्लस जे काही जेवणाचं वगैरे असेल, मुलींना नाश्ता वगैरे बनवणं असेल किंवा काय गोष्टी असेल, पण आज एवढे वर्ष त्यांनी समाज कल्याणना चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट पद्धतीने काम केलं, पण आज त्यांच्यावरती अन्याय होत आहे। आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या कम्युनिटीचे जे काही समाज आहे बसलेला आहे, आज रोजगार नाहीये, पण रोजगारच्या माध्यमाने जे कॉन्ट्रॅक्चुअल किंवा कंपनीला जे काही कामं दिलेले इथं जे काही वेगवेगळ्या जसं समाज कल्याण असेल किंवा विविध जे डिपार्टमेंट्स असेल, पण इथं जो काही सुपरवायझर आहे सचिन पाटील म्हणून स्मार्ट कंपनीचा 1 नंबरचा निष्क्रिय माणूस म्हणायला काय हरकत नाहीये, कारण की त्याला स्मार्ट कंपनी अंतर्गत जे लोक काम करताय, ज्यांना वेगवेगळ्या ड्युट्या दिल्या जात आहे, रजिस्टर त्याच्या हातात पाहिजे किंवा आपल्या कर्मचारीला काय प्रॉब्लेम आहे किंवा आपल्या कर्मचारीवर काय अन्याय होत असेल तर ते त्या माणूस अजिबात पाहत नाही। इथं जी वार्डन आहे शासकीय निवासी शाळेला सुषमा मोरे म्हणून, आज सुषमा मोरेचं काम काय, त्या समाज कल्याण अंतर्गत परमनंट त्या तिथं वार्डन आहे। वार्डनचं काम काय, मुलींना पाहणं, त्या ठिकाणी काय चालतंय, काय गोष्टी होत असेल त्या गोष्टीकडे लक्ष देणं, पण सुषमा मोरे या प्रत्येक गोष्टीमध्ये ढवलाढवल करता, म्हणजे त्यांना जशी लेडीज पाहिजे त्या लेडीजांना जशा पद्धतीने काम करून घ्यायचं असेल, तुम्ही मला एक सांगा, हे काही परमनंट नाहीये, हे कंपनी अंतर्गत काम करणाऱ्या महिला आहे आणि यांनी त्यांचा अर्थ म्हणजे 5 ते 4 वर्ष कधी त्यांचा त्या कंपनीला त्यांनी टाइम दिला, त्या हॉस्टेलला त्यांनी टाइम दिलेला आहे आणि उत्कृष्ट पद्धतीने काम करत आहे। पण सुषमा मोरेला कसे लोक पाहिजे का त्यांच्या घरामध्ये संडास बाथरूम धुवणारे लोक पाहिजे, त्यांचं काम ऐकणारे लोक पाहिजे। त्यानंतर इथं कुंदनमाला ज्या आहे, आज तिचं D.Ed शिक्षण झालेलं आहे, पण तिला वाटायचं का मला रोजगार मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी शिपाईच्या कामासाठी त्यांनी इंटरव्ह्यू दिली होती आणि त्या तिथं ऑलरेडी चांगलं काम करत, पण शिपाई प्लस तुम्ही सिक्युरिटीचं काम तुम्ही सांगणार रात्री 12 ते 8, तुम्ही मला सांगा कोणता असा GR आहे का रात्री 12 ते 8 पर्यंत काम करण्याचा। त्यानंतर 8 दिवस तुम्ही सिक्युरिटीचं काम करा, 8 दिवस तुम्ही शिपाईचं काम करा। जे माणसांचे काम माणसांनी करायला पाहिजे तिथं महिलांकडून करून घेत होते। तर सुषमा मोरे मॅडमांचं असं म्हणणं आहे का माझं कोणीही इथं बालबाका करू शकत नाही कारण मी SC कम्युनिटीची आहे। तर मला सुषमा मोरे मॅडमांना सांगायचं आहे का संविधानिक लेवलने संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिला आहे, तो आदिवासी, दलित, आदिवासी, मायनॉरिटी, OBC कोणी पण असो, पण तुम्ही कधी कम्युनिटीचा गैरवापर करणार असेल आणि दमदाटी करणार असेल नंदुरबार जिल्ह्यात येऊन, तर मला असं वाटतं खूप चुकीचं आहे।
कारण की इथं वार्डन पद भरले जायला पाहिजे परमनंट. फक्त एकच व्यक्ती 2013 पासून तर आज 2026 लागलेले तोपर्यंत सुषमा मोरे आहे. आणि या जिल्ह्यामध्ये एक जसं वसतिगृहाला ज्या हॉस्टेलला वार्डन म्हणून त्यांचं दायित्व काय असायला पाहिजे. मुली आजारी पडल्या तर हे लोक घेऊन जायचे रात्री बिरात्री, किंवा एखाद्या वेळेस एखाद्या मुलीला बरं नाही वाटलं तर प्रायव्हेट हॉस्पिटलला हे घेऊन जायचे. त्यानंतर सरकारी हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत सुषमा मोरे कधी घेऊन गेलेल्या आहे हा प्रश्न चिन्ह इथं निर्माण होतोय. आणि त्यानंतर तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवते. 2014 समथिंग 3-4 वर्षापूर्वीची घटना तिथं झालेली आहे. तो व्हिडिओ बघू. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह नंदुरबार येथे मागील काही दिवसा पहिले स्त्री जातीचे अर्भक आढळून आले होते. त्यानंतर वसतिगृहातील विद्यार्थिनींचे गैरवर्तणूक करून मानसिक त्रास देणाऱ्या व जातीभेद करणाऱ्या गृहपाल सुषमा मोरे यांची तात्काळ बदली करण्यात यावी याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे वसतिगृहातील मुलींनी जिल्हाधिकारी डॉक्टर मल्लिनाथ कलशेट्टी यांना निवेदन दिले. गृहपाल सुषमा मोरे यांची तात्काळ बदली करावी व नवीन गृहपालांची लवकरात लवकर नियुक्ती करावी, अन्यथा मुलींचे बरे वाईट झाल्यास होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील असे या निवेदनात उल्लेख करण्यात आला आहे. माझं नसताना सुद्धा माझ्यावरती आरोप लावण्यात आला. रात्री 6 नंतर कुठल्याही विद्यार्थिनीला परवानगी नसून सुद्धा माझ्यावरती इतका मोठा अन्याय केला गेला की रात्री सुद्धा चेकिंग केली गेली. 1-1 वाजेपर्यंत चेकिंग करण्यात आली. दवाखान्यात न नेता बाहेर घेऊन डिलिव्हरी बाईकडे घेऊन घेण्यात आलं आणि हे सुद्धा क्लिअर नाही केलं. मुलींकडे म्हटलं मॅडम क्लिअर करा, माझी गोष्ट चुकी, माझी कोणत्याच पद्धतीची चुकी नसून माझ्यावरती कशाला अन्याय लावतो, तरी सुद्धा मॅडमांनी क्लिअर आजपर्यंत नाही केलं. महाजन सरांकडे गेले, त्यांनी सुद्धा काहीच निर्णय नाही घेतला अजूनपर्यंत.